नमस्कार मैत्रिणी, आज बाजारात गेलेले. बाजारात मासे इतके महाग होते म्हणून मटण घेऊन आली. बघा, मटण स्वच्छ धुतल्या आणि त्याला मग आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट आणि थोडंसं मीठ लावून ठेवलं आणि बाजूला आता फोडणीची तयारी केली आहे. तर फोडणीसाठी मी इथे लसूण, कांदा, तमालपत्र आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर मटण असल्यामुळे मी आधी कुकरमध्ये थोडं शिजवून घेणार आहे. 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये बघा तेल टाकून त्याच्यामध्ये तमालपत्र टाकलं आणि आता लसूण टाकते. लसूण थोडासा असा लालसर करायचा आपल्याला. मस्त अशी फोडणी झाली पाहिजे. आणि हे मटण असल्यामुळे असंच आपण फोडणीला घातलं तर शिजायला खूप वेळ लागतो, म्हणून कुकरमध्ये पटकन शिजतं. तर त्याच्यामध्ये आता मी कढीपत्ता, कांदा पण टाकून घेतला आहे आणि त्याच्यात आता जे मटण मी मॅरिनेट करून ठेवलं होतं ते आता त्याच्यामध्ये टाकून घेते. आता तेलामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं मटण. आणि मी ज्या ताटामध्ये ठेवलं होतं त्याच ताटामध्ये थोडं पाणी टाकून ते पाणी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि कुकरला 3-4 चांगल्या शिट्ट्या करून घेणार आहे. त्या शिट्ट्यांमध्ये चांगलं असं मटण शिजतं आणि मटण शिजेपर्यंत मी वाटणाची तयारी करून घेते. तर हे बघा, आता हे पाणी मी त्याच्यामध्ये टाकून घेते आणि आता कुकरला झाकण लावून शिट्ट्या करायला ठेवते. तोपर्यंत वाटणाची तयारी करते. जे आपलं भाजकं वाटण असतं, कांदा लसूण वगैरे घेऊन, म्हणजे बरेच व्हिडिओ माझे तसे गेलेले आहेत. तर मी आता ते पहिलं करून घेते. तर हे बघा, कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत मी वाटण असं भाजून घेतलेलं आहे. कांदा लसूण, आलं, एक ओली मिरची, थोडीशी तीळ आणि सुकं खोबरं, हे बघा असं मस्त भाजून घेतलं आहे. आता कुकरच्या शिट्ट्या होतील. झालेलं तेवढं. आता माझं वाटण वाटून झालं आहे. कुकरचं म्हणजे वाफ गेलेली आहे पूर्णपणे. आणि आता मी फोडणी करते आहे मटणासाठी. तर इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं, त्याच्यामध्ये तमालपत्र टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडा कांदा, एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आणि तो मी फोडणीला टाकला आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी कढीपत्ताची पानं टाकली आहेत. आता हे थोडंसं परतून घेते आणि त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकते 1 चमचा. मगाशी पण मी फोडणीला थोडं सगळं टाकलंच होतं. तर आता मी याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेते. हे सगळं मस्त असं परतून घेते. कांदा असा चांगला शिजला पाहिजे, असा ब्राऊन कलर झाला पाहिजे. तर बघा, कांदा आपला चांगला शिजलेला आहे. त्याच्यामध्ये मी हा मालवणी मसाला टाकून घेते. तर ह्या मसाल्यामध्ये माझ्या सगळे गरम मसाले आहेत, त्यामुळे मी वेगळा असा गरम मसाला वापरणार नाही आहे. नाही, तुमच्याकडे जर प्लेन तिखट असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही गरम मसाला वापरू शकता. धना जिरा पावडर पण टाकू शकता. तर आता हे झालेलं आहे आणि आता ते कुकरमध्ये शिजलेलं जे मटण आहे ते मी आता त्याच्यामध्ये टाकून घेते. मस्त अशी फोडणी झालेली आहे. आता मटण हे आपले शिजलेलंच आहे. फक्त एक उकळी येईपर्यंत मी एक झाकण ठेवून थोडा 2-4 मिनटं फक्त उकळी येईपर्यंत झाकण ठेवते. आता हे बघा, झाकण ठेवते आणि हे बघा आता मस्त अशी उकळी आली आहे आणि त्याच्यामध्ये आता मी जे वाटण वाटून घेतलं आहे ते टाकून घेते. आपल्या आवडीनुसार ते कमी जास्त करू शकतो आपण वाटण. तर आता मी ह्याच्यासोबत वडे केले आहेत, त्यामुळे मी थोडंसं असं थपथपीतच करणार आहे वड्यासोबत खायला. तर झालेलं आहे. आता चवीनुसार मीठ टाकून घेते आणि 10 मिनटं मी मस्त असं मटण शिजवून घेते. परत एकदा आपलं मटण झालेलं आहे आणि मी सर्व करते. या सगळ्यांनी जेवायला हे मटण आहे, सोलकढी आहे, कांदा लिंबू आणि वडे.